नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, बरेचसे मेसेज आलेले होते, फोन सुद्धा आलेले होते की बऱ्याच विद्यार्थ्यांचे काही प्रश्न होते जे तुम्हाला थंबनेलवर दिसलेच असतील की नॉन क्रिमिलियर व्हॅलिड असेल तर मग कधीपर्यंत चालेल. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं ड्रायव्हिंग लायसन्सशी संबंधात सुद्धा बरेचसे आपल्याला मेसेज पाहायला मिळत होते. इतकंच नाही तर जे काही MSCIT असेल, हे जे काही महत्त्वाचे आहेत याच्यावर आपल्याला बरेच त्या ठिकाणी मेसेज होते आणि त्या प्रश्नांचं आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला उत्तर मिळणार आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. बघा, विद्यार्थ्यांचे प्रश्न काय होते तर ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर फॉर्म भरता येईल का. आता ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर फॉर्म भरता येतो मित्रांनो, लक्षात घ्या. ठीक आहे. तुमच्याकडे जर ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर घाबरायची काही त्या ठिकाणी कारण नाही. कारण की जे काही GR आहे किंवा जे काही फॉर्म आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे की 2 वर्षापर्यंत त्या ठिकाणी चालेल. म्हणजे तुम्ही जर आपण बघितलं 2 वर्षापर्यंत तुम्हाला काय करता येईल तर हे जे काही लायसन आहे ते तुम्हाला सबमिट करता येणार आहे. लक्षात घ्यायचं. कधीपर्यंत? 2 वर्षापर्यंत. मग आता काय करावं लागणार आहे? आता तुम्हाला एक हमीपत्र लिहून द्यावं लागणार आहे. येस. जर तुमच्याकडे आत्ता ड्रायव्हिंग लायसन नसेल तर घाबरायची काही गरज नाही. नसेल तर काही हरकत नाही, कारण की 2 वर्षापर्यंत तुम्हाला ते सबमिट करता येतं. मग आत्ता काय करावं लागणार आहे तर एक हमीपत्र जे आहे ते लिहून द्यावं लागणार आहे. हे तुम्हाला डोक्यात ठेवायचं आहे. कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांनी ते नाही म्हणून अभ्यास सोडून दिला होता. हे मी कोणत्या विद्यार्थ्यांसाठी म्हणतोय तर जे वाहन चालक या पदासाठी फॉर्म भरतायत अशा विद्यार्थ्यांसाठी सांगतोय. ठीक आहे. आत्ता नसेल तर काही हरकत नाही. 2 वर्षापर्यंत तुम्ही ते देऊ शकता. आत्ता हमीपत्र लिहून द्या. बाकी काही टेन्शन घेऊ नका. तुमचा अभ्यास जो आहे तो व्यवस्थित सुरळीत तुम्हाला सुरू ठेवायचा आहे. आता राहिला प्रश्न, नॉन क्रिमिलियर व्हॅलिड आहे का. येस. आता नॉन क्रिमिलियर जर आपण बघितलं तर बऱ्याच विद्यार्थ्यांकडे ते जुनं आहे. आपल्याला तारीख काय महत्त्वाची आहे? तारीख आपल्याला 2024 ही तारीख महत्त्वाची आहे. म्हणजे चालू वर्षातलं हे तुमचं काय हवंय, नॉन क्रिमिलियर तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे मित्रांनो, किंवा ते गरजेचंच आहे. अन्यथा तुम्ही या भरती प्रक्रियेतून बाद होऊ शकता. लक्षात घ्या. जर तुमच्याकडे 2024 या चालू वर्षातलं नॉन क्रिमिलियर नसेल तर 31 मार्च 2024च्या आतलं असेल तर चालतं. हे तुम्हाला लक्षात घ्यायचंय. कारण की 2024 हे जे काही वर्ष आहे ते तुमच्या नॉन क्रिमिलियर असणं गरजेचं आहे. जर जुना असेल तर नवीन काढून घ्या. 8 ते 10 दिवसामध्ये तुम्हाला हे जे काही नवीन नॉन क्रिमिलियर आहे ते मिळून जातं. ऑनलाईन पद्धतीने ते तुम्ही काढू शकता. लक्षात घ्या. कारण की याशिवाय जर आपण बघितलं तर तुम्ही फॉर्म जरी भरला तर तुम्ही त्या भरती प्रक्रियेतून बाद होऊ शकणार आहात. SC ST यांना गरज नाही, मात्र बाकी जे काही आहेत ज्यांना गरज आहे त्यांनी त्या ठिकाणी हे काढून घेणं गरजेचं आहे. पुढे काय म्हटलंय बघा, अर्ज किती करता येतील. आता जी जाहिरात आलेली होती त्या जाहिरातीमध्ये काय मेन्शन करण्यात आलं होतं की त्या जाहिरातीमध्ये हे सांगण्यात आलं होतं की एकदाच काय होणार आहे तर तुमच्या सर्व एक्झाम होणार आहेत. ठीक आहे. सर्व जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं एकाच दिवशी काय होणार आहेत तर एकाच दिवशी सर्व भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामुळं मागच्या वर्षी जो काही तुमचा गोंधळ उडालेला होता तो गोंधळ या वर्षी उडू नये यासाठी तो शब्द जो आहे तो आपल्याला जाहिरातीमध्ये पाहायला मिळतो की ही जी काही भरती प्रक्रिया आहे ती संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी काय केली जाईल, राबवली जाईल. त्यामुळं 2-2, 3-3 फॉर्म भरू नका. नुकसान तुमचंच होणार आहे. हे तुम्हाला टाळायचं आहे नुकसान. ठीक आहे. फॉर्म एकदाच तुम्हाला काय करायचं, एकाच जिल्ह्याचं त्या ठिकाणी भरायचं. विचारपूर्वक करा. हवं तर वेळ घ्या त्यासाठी. कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत काय नाही याप्रमाणे विचार करा आणि त्यानुसार तुम्ही पुढे फॉर्म भरू शकता. त्यानंतर बघा, MSCIT आत्ताच लागेल का. आता जे विद्यार्थी, आता MSCIT तर आहेच लागणार, मात्र आत्ता लागणार आहे का. बघा, आत्ता नसेल तरी चालेल. 2 वर्षापर्यंत तुम्ही काय करू शकता, हे MSCITचं सर्टिफिकेट सबमिट करू शकता. आता नसेल तर काही हरकत नाही. असेल तर योग्यच. जर नसेल तरी घाबरून जाण्याची गरज नाही. नसेल तर तुम्ही 2 वर्षापर्यंत सबमिट करू शकता. लायसन्सचं सुद्धा तसंच आहे. जे वाहन चालक या पदासाठी भरतायत फॉर्म त्यांचं सुद्धा तसंच आहे की तुमच्याकडे आत्ता नसेल तर चालेल, तुम्हाला हमीपत्र द्यावं लागणार आहे. ही बाब महत्त्वाची आहे. आणि नॉन क्रिमिलियर चालू वर्षातलं असणं गरजेचं आहे मित्रांनो. 2024 हे तुमच्या त्या नॉन क्रिमिलियर तारीख असणं गरजेची आहे. हे जे काही तुमचे प्रश्न होते ते प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांना पडलेले होते ते आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. ठीक आहे. अजून काही तुमचे क्वेश्चन असतील ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. ते मी तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थी नवीन आहेत ज्यांना आपल्या बॅचेसबद्दल माहिती नाही अशांसाठी बघा, जी काही मिशन खाकी 2024 साठी बॅच जी आहे ती आपण सुरू केली आहे. फी आहे फक्त 799 रुपये. पहिल्या 300 विद्यार्थ्यांसाठी ही फी असणार आहे.
रेकॉर्डेड लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर सुद्धा असतील, टेस्ट नोट्स सगळं तुम्हाला या बॅचमध्ये त्या ठिकाणी मिळणार आहे. एकाच बॅचमध्ये सगळ्या बाबी तुम्हाला अभ्यासायला भेटणार आहेत. क्वेश्चन आन्सरची प्रॅक्टिस सुद्धा तुमची होणार आहे. PYQ सुद्धा तुमच्या याच्यात घेतले जाणार आहेत. त्यासाठी तुम्हाला काय करायचं, आपलं अभ्यास मित्र नावाची काही ॲप्लिकेशन आहे ते इन्स्टॉल करायचं आहे आणि या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, ज्यावर तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सुद्धा त्या ठिकाणी बॅचेसबद्दल मिळून जाईल. ठीक आहे. तर महत्त्वाचं आहे, आता जर तुम्हाला बॅचेस वगैरे किंवा आपले जे काही प्लॅटफॉर्म्स आहेत ते माहिती नसतील तर बघा, आपला अभ्यास मित्र नावाचं ॲप्लिकेशन आहे, ते तुम्ही इन्स्टॉल करू शकता. त्यावर तुम्हाला आपल्या वेगवेगळ्या बॅचेस त्या ठिकाणी अभ्यासायला भेटतील. आपलं अभ्यास मित्र नावाचंच एक MPSCचं अभ्यास मित्र MPSC नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे बघा. त्यावर सुद्धा आपण बरेचसे जे काही व्हिडिओचे लिंक्स असतील वगैरे, त्याचप्रमाणे जर आपण बघितलं आपल्या नोट्स वगैरे त्या ठिकाणी शेअर होत असतात. तसेच अभ्यास मित्र नावाचं इन्स्टाचं पेज सुद्धा आहे, ते सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. आपले वेगवेगळे हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत ज्यावर तुम्ही फॉलो करू शकता आणि जे काही अपडेट्स आहेत त्या ठिकाणी मिळू शकता. या सर्वांच्या लिंक ज्या आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेल्या आहेत, तिथून तुम्ही ते जॉईन करू शकता. ॲप्लिकेशनची लिंक सुद्धा तुम्हाला याच डिस्क्रिप्शन बॉक्समधून मिळून जाईल. ठीक आहे. हे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. थांबूयात. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी पाहत राहा अभ्यास मित्र. धन्यवाद.